संतोष धुरी यांनी भाजपामध्ये प्रवेश करताना राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले। राज ठाकरेंनी मनसे पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केला असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। उद्धव ठाकरेंकडे राज ठाकरे तहात हरल्याचाही आरोप त्यांनी केलाय। तसंच कुटुंबासाठी मनसेचाही बळी दिल्याचा दावा त्यांनी केला। युतीची चर्चा करताना 2 किल्ले साहेबांनी गमावले। संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना चर्चेपासून आणि तिकिटापासून दूर ठेवावं असा निरोप वांद्र्याहून आला होता। त्यामुळे आम्हाला चर्चेपासून दूर ठेवण्यात आल्याचं संतोष धुरींनी म्हटलंय। एसआरएचे पैसे खाल्ल्याचा आरोपही संतोष धुरींनी मनसेवर केलाय। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत संतोष धुरींनी भाजपात प्रवेश केला। हिरव्या लोकांशी जे जॉईंट झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं। आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात, अशा सीट दिल्यात, दिसायला आकडा 52 आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे। कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट तर आम्हाला दिल्या नाहीत। आणि अशा सीट दिल्यात की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, त्यांच्याकडे नगरसेवक होते तिकडे, पण त्यांची नावं खराब होती म्हणून त्यांनी त्या सीट पण आम्हाला द्यायला तयार झाले। वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी। एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत। म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्र्यावरून सांगण्यात आलं, वांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे। देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।